महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस जी महेशजी जोशी, उमेदवार सौ सरिता तुषार गिरे, शहर अध्यक्ष महिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दृष्टीताई कोकागरे. पत्रकार परिषद भरवण्याचं कारण हे आहे की सौ सरिताताई तुषार गिरे या प्रभाग क्रमांक 16 मधून उभ्या होत्या. इलेक्शन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, रिझल्ट लागल्या. त्यानंतर 16 आणि 17च्या मध्यरात्री म्हणजे 3:30 वाजता आमच्या घरी राहते म्हणजे प्लॉट नंबर 59 छत्रपती नगर इथे मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन यादव हा आपल्या 10 ते 15 गुंडांसोबत आला. आल्यावरती 3:30 वाजता मध्यरात्री आम्ही सगळेजण झोपेत होतो. जोरजोराने शिवीगाळ करणे, घराच्या समोर येऊन लघुशंका करणे, आई बहिणीच्या शिव्या देणे, माननीय राजसाहेब ठाकरेंना वाटेल तेवढ्या शिव्या दिल्या की जे तुम्हाला मी सांगू शकत नाही. मग त्यानंतर माझे वडील बाहेर आले, माझी आई बाहेर आली आणि त्यांना पाहून ते लोक लघुशंका करायला लागले. हे निंदनीय बाब आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र तुम्ही? इतक्या खालच्या पातळीवरती चालले. तुम्ही तर निवडणुका जिंकल्या ना. आम्ही तर कुठे आक्षेप घेतलाच नाही, कुठे आक्षेप घेतला नाही, कुठे काही नाही. म्हटलं चला ठीक आहे, तुम्ही प्रत्येक रॅलीला आम्हाला विरोध करत होते. आमच्या रॅल्या निघाल्या, तुम्ही तिथे गोटे टाकून ठेवायचे, हा उपक्रम लावला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब माननीय ज्या दिवशी होटिंग होती त्या दिवशी प्रभाग क्रमांक 16 मध्ये बूथ वाईज आणि एरिया वाईज फिरत होते. हा किती चांगला उपक्रम राबवला त्यांनी. मी त्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो की असे कुठले मुख्यमंत्री उपक्रम राबवत नसतात. पत्रकार मित्रांनो, आज तुम्ही जागे व्हा आणि आमच्या गोष्टी बाहेर काढा. कारण की असंच चालत राहील तर हा देश बांगलादेश बनायला वेळ लागणार नाहीये. हमला ठोकल्यानंतर आम्ही सकाळी पोलीस स्टेशन नंदुरीला गेलो, तिथे कंप्लेंट केली. लगेच त्यानंतर CP साहेबांकडे गेलो. CP साहेब असताना आमची भेट होती नाही. त्यांचे PRO ते कोंडे साहेब काहीतरी आहे, त्यांना भेटलो. सगळं आम्ही तिथे त्यांना निवेदन दिलं. आम्हाला पोलीस प्रशासन पूर्ण सहकार्य करत आहे. पोलीस प्रशासनाचं आम्हाला पूर्ण सहकार्य करत आहे. ते पण हे जे बदमाश गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने आज NC दाखल केली. NC दाखल केली आणि असं राजकारण करणे हे किती गलिच्छ राजकारण आहे. त्यानंतर EVM मशीनच्या बटना आमच्या दबत नव्हत्या. 15 मशीन आमच्या EVM मशीनच्या बटन दबल्या नाही. आम्ही कंप्लेंटा करून करून थकलो. तिथे जे ज्येष्ठ नागरिक आहे बटन दाबून आले, बटन दाबत नाही आहे. म्हणजे पूर्णपणे तुम्ही सेटिंग केलेली आहे. हे कितपत योग्य आहे हेच तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. समोर तुम्हाला सौ सरिताताई सांगेल. मी सौ सरिता तुषार गिरे. जो प्रकार घडला हा जिथे राजकारण आहे आणि मला वाटतं जर अशा गोष्टी बाहेर पडल्या तर सर्व सामान्य जनतेची जे बोलणूक असते ते हे असते की राजकारणात हे घडत असतं जे झालं ते. पण मला असं वाटते की राजकारण जर या लेवलवर घडत असेल तर मग मतदान व्हायलाच नको. तुम्हीच लढा, तुम्हीच जिंका जे काही येते. आणि ती जी रात्र होती आमच्यासाठी ती खूप भयंकर होती. कारण आम्हाला सुचलं तसं की आम्ही लाईट चालू केले नाही. फक्त आम्ही त्यांना पाहत राहिलो अंधारातून. व्हिडिओ वगैरे जे फुटेज वगैरे ते आमच्याजवळ आहे, इथे उपलब्ध आहे तुमच्यासमोर. आणि जे घडलं तर ते त्यांनी नाही करायला पाहिजे. कारण आम्हाला कोणाचा आक्षेप नव्हता. तुम्ही जिंकले, तुमचा धन्यवाद आम्ही करतो. आम्ही हारलो, आम्हाला याचं गम नाही आहे. कारण की आम्ही जिंकलो, आमच्या मनाने आम्ही जिंकलो आहे. कारण की EVM घोटाळा आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे EVMचा. कारण आमच्या घरासमोर जो मुलगा असतो त्यांनीच मला सांगितलं की भाभी मैंने इंजन के सामने का बटन दबाया पर लाल बटन तो जला ही नहीं और जब 4th इस पे मैं गया तो आवाज आई थी. तर असं आम्हाला खूप काही प्रकारे माहिती झालं. आणि दुसरी गोष्ट मुख्य म्हणजे ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी RS म्हटलेलं आमचं बूथ होतं. त्या बूथवरून त्याचं नाव काय, त्यांनी आमची मतदार यादी नेली. याच्या मागचं कारण काय? आणि त्यांनी भीतीच्या धाकाने आम्हाला सांगितलं नाही. कारण काही विपरीत नाही घडावं इलेक्शनच्या याच्यातून. आणि आम्हाला सगळं शांततेत न्यायचं होतं. कारण आमचे जे मुलं आहेत ते खूप प्रामाणिक आहे
म्हणून त्यांनी आम्हाला आधी सांगितलं नाही. ती गोष्ट आम्हाला आता 2 दिवसाआधी माहिती पडली. तर हे असं करू नये ना. तुम्ही नगरसेवक बनत आहे, तुम्ही नगरसेवक कोणासाठी बनत आहे? जनतेसाठी बनत आहे. तर तुम्हाला जनतेचा मान राखायला पाहिजे. जनतेने तुम्हाला एवढे मतं आणून दिले आहे, मग तुम्हाला निवडून दिलं आहे, तर तुम्हाला जनतेची सेवा करायसाठी निवडून दिलं आहे की तुम्हाला हे असे गुंडखोरी प्रवृत्तीचे कामं करायला निवडून दिलेलं आहे? आणि मला जनतेला एकच म्हणायचं आहे की जे मतदान करतो आपण, मला तर असं वाटतं की हे जे जिंकले आहे तर हे कुठे नाही कुठे जनतेलाही यांनी प्रेशर आणलं असावं किंवा काही प्रलोभन जे म्हणतो आपण, पैसे देणे, दारू वाटणे, हे करणे ते करणे, तर मला वाटतं यांचे मतदान तर जास्तीत जास्त असे यांना मिळाले असे. तर हे असलं राजकारण, एवढं गलिच्छ वातावरण जे आहे ते नको व्हायला पाहिजे. मी माझी पहिली उमेदवारी होती आणि मला कुठे ना कुठे पश्चाताप होत आहे त्या गोष्टीचा की मला नाही उभं राहायला पाहिजे होतं. जर इलेक्शनमध्ये उभं राहिल्याने हे सगळं घडत असतं तर नाही, उभंच नाही राहायला पाहिजे. आणि मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांचा आदर करते, खूप रिस्पेक्ट करते. आणि ते घरी वगैरे आमचे आलेले आहेत, मी त्यांची रिस्पेक्टच करते. पण त्यांना माझी एकच सांगणं आहे की हे जे त्यांचंच नागपूर आहे, त्यांची सिटी आहे, त्यांचं महाराष्ट्र आहे आणि त्यांचेच कार्यकर्ता जर त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये, त्यांच्याच नागपुरामध्ये, मी आता कोणत्या पक्षाकडनं नाही आहे, कारण मी आता उमेदवार नाही आहे, काही नाही आहे, मी एक सामान्य जनता म्हणून म्हणत आहे की जर हे यांचेच कार्यकर्ते जर असे वागले जनतेसोबत तर काय आहे, हे खूप निंदनीय बाब आहे. तर त्यांनी याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि कुठे नाही कुठे थोडं हे थांबवावं. कारण जर ही आम्ही कंप्लेंट केली नसती किंवा शांत बसलो असतो, कारण म्हणतात की थोडंसं आपसी समझोता करून घ्या किंवा आपसी बोलून घ्या, तर जर आम्ही हे असं काम केलं असतं तर समोर त्यांची हिंमत अजून वाढली असती. आणि मग आपण म्हणतो की ते जास्ती घडते तेव्हा मग हात जोडून जातात आणि सांत्वना द्यायला जातात, तर ती वेळ यायला नको. जेव्हा गरज आहे तेव्हाच आवरायला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच हे गुंडगिरी प्रवृत्ती जास्त वाढत चाललेली आहे. कारण कुठे नाही कुठे आपण आपल्या सत्तेचा गैरवापर करत आहे. तर सत्ता तुम्हाला मिळाली आहे त्याचा गैरवापर करू नका. जनतेच्या सुरक्षेसाठी करा, विकासासाठी करा. आणि सत्ता आहे तर सत्तेचा चांगला उपयोग करा, जनतेच्या सुरक्षेसाठी, जनतेच्या हितासाठी. नमस्कार, धन्यवाद. व्हिडिओ बघू शकतो. सर्व पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार, जय महाराष्ट्र. आमच्या ताई प्रभाग 16 क मधून उभे होत्या आणि लोकप्रतिनिधीच्या निवडणुकीमध्ये या अशा जर का गोष्टी घडत असतील तर या महाराष्ट्राचा बिहार व्हायला काही फार वेळ लागणार नाही. ज्या पद्धतीने गुंडागर्दी सुरू आहे, उमेदवारांना उचलून घेऊन जात आहेत, उमेदवारांना फॉर्म भरू देत नाहीये, या अशा गोष्टी जर का वारंवार महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये, आणि ज्याचा मुख्यमंत्री हा सुसंस्कृत आहे, अशा जर का महाराष्ट्रात जर का ह्या अशा गोष्टी जर का घडत असतील तर त्या निंदनीय आहे. आणि आपण पत्रकार बांधवांनी या सगळ्या गोष्टी उचलून धरायला पाहिजे. नागपूरमध्ये लॉ अँड ऑर्डर जर का मेंटेन करायची असेल तर या सगळ्या गोष्टी, ह्या ज्या समाजविघातक जे काही घटना घडत आहेत याच्यावरती बंधन आणणं गरजेचं आहे. पोलीस प्रशासन आम्हाला चांगलं सहकार्य करत आहे, पण त्यांच्यावरती पण दबाव आहे. पण त्या दबावामध्ये असताना सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला चांगलं सहकार्य मिळत आहे. तर पोलीस प्रशासनाला आम्ही हीच विनंती करू की कोणत्याही दबावात न येता जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचा त्यांनी सखोल तपास करायला पाहिजे आणि जो कोणी त्याच्यामध्ये गुन्हेगार असेल त्याच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे. आणि या अशा घटना जर का घडत असतील तर राज्य निवडणूक आयोगाकडे काय आम्ही तक्रार करणार आहोत. या अशा घटना घडणं योग्य नाही, कारण निवडणुकांमध्ये 50% आरक्षण महिलांसाठी आहे. राजकारण जर का असं गुंडागर्दीमध्ये आणि इतक्या खालच्या थरात जात असेल तर कोणत्याही महिला राजकारणामध्ये यायला पुढे धरणार नाही. आणि असं जर का व्हायला नको असेल तर त्याच्यावरती वेळच्या वेळी इलाज होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आम्ही राज्य माहिती आयोगाला सुद्धा याद्वारे विनंती करतोय की त्यांनी या अशा ज्या समाजविघातक ज्या घटना घडतायत किंवा हे जे असे जे कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टीला मी याद्वारे एक आवाहन करतोय की अशी जी काही या घटना घडलेल्या आहेत याचा त्यांनी त्यांच्या तपास यंत्रणेकडून तपास करावा आणि ही जी घटना घडलेली आहे याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल
त्याच्यावरती कारवाई करावी. पक्षातर्फे आम्ही आज आमची बाजू आज आम्ही इथे मांडतोय. आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की आमची जी काही बाजू आहे ही आपण उचलून धरावी आणि जनतेपर्यंत पोहोचवावी. धन्यवाद. एक माझा प्रश्न आहे आता तुमच्या सगळ्यांनाच आहे की लिस्ट बघा, ही प्रभागाची लिस्ट आहे. हे जे आकडे आहेत बीजेपी उमेदवारचे आहेत 19,000 समथिंग. नंतर हे पण बीजेपी आहे 19,000. नंतर हे पण बीजेपी आहे 19,000 आणि हे पण बीजेपीचे आहे 19,000. तर हे आकडे का म्हणजे सारखे का बरं आले आहेत? सेट केले. हे असे काँग्रेसची का बरं तेवढे नाही आले? बरं यांची आले 17-18 तरी जिंकले असते. 19,000चा आकडा कसा काय? 20च्या वरती का बरं नाही? एखाद्या उमेदवाराचा 20च्या वरती आकडा पाहिजे, कोणी 21 पाहिजे, कोणी 18 पाहिजे, तुम्ही 19 समथिंग. म्हणजे कुठेतरी घोळ आहे. पूर्ण सेटिंग आहे आणि आमच्या इंजिनच्या बटना दबल्या नाही. आम्ही ईव्हीएम मशीनचाही निषेध करतो आणि आमच्या सोबत जे घडलं ते तर घडलंच आहे. पण आम्ही निवडणुकीचाच निषेध करतो. व्हिडिओ व्हिडिओ आहे. बॅनर फाडले असं मधामध्ये इथे स्टार्टिंगला सगळ्यांना फ्रेम माझ्या अगोदरही बॅनर फाडले. माझ्या वाढदिवसाचे सगळे बॅनर लागले होते. ते सगळे बॅनर ते अर्जुन पूर्ण फाडले. कधीची 5/1 ना माझे बॅनर त्यांनी फाडले. का बरं फाडले? मी तर कोणाचे बॅनर फाडत नाही ना. सेकंड पेपरची न्यूज कटिंग आलेली आहे त्यामध्ये बॅनर फाडले. CCTV कॅमेरे फुटेज एक काम करते साऊंड आवाज जे शिव्या देते घरासमोर जे मूत्रजाम करत आहे हे तुम्ही बघू घ्या. थोडं दिसणार नाही रात्रीची वेळ होते. माझी आई रडून बोलत होती. माझ्या आईला म्हणे तेरी माठी बाहेर निघ. दुसरा व्हिडिओ हे चुकीचं आहे. हे जनतेकरता आणि आपल्या येणाऱ्या पिढीकरता फार धोकादायक आहे. तुम्ही हे बिहार म्हणून टाकू नका. याच्यावरती कुठेतरी आज या गुंडागर्दीला वाच्यता फुटलीच पाहिजे आणि अशा लोकांना निषेध केला पाहिजे. ते म्हणतात की लक्ष्मी यादव यांनी महापौर बनण्याच्या पहिले किंवा नगरसेवक बनण्याच्या पहिले आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावे. ते का नगरसेवक म्हणून संस्कार देणार आहे? हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. जे लोक असे वागेल त्यांच्या मुलांना धड संस्कार नाही आहे
तर ते जनतेला काय देणार आहे, काय शिक्षण देणार आहे? काही त्यांना काही म्हणजे त्या गोष्टीचं त्यांना काही हेच नाही ना. एकदम नालायकपणा भरला यांच्यामध्ये. वारंवार इकडे गुंडागर्दी तिकडे गुंडागर्दी. प्रत्येक वेळेस तुम्ही पाहिले असेल मीडियावरती हे चालू आहे, ते चालू आहे, ते चालू आहे. तर या माणसाला का बरं तिकीट देता? इथे कुठेतरी आळा बसलीच पाहिजे. बस, धन्यवाद सगळ्यांचं. प्रश्न असा आहे की थोडाच्या रात्री घटना घडली, पत्रकार परिषद घ्यायला एवढा उशीर का बरं झाला? म्हणजे नेमकं पत्र परिषद तुमची 17-18 तारखेला किंवा 19 तारखेला होऊ शकत होती, एवढा उशीर का झाला? कारण की 23 तारखेला आता तुमचा NCR दिला तर तुम्ही प्रयत्नात होते, उशीर का बरं? उशीर याच्याकरता झाला दादा, 17 तारखेला आम्ही CP साहेबांकडे गेलो. तिकडे आम्हाला संध्याकाळ होऊन गेली. पोलीस स्टेशनला गेलो, संध्याकाळचा तो दिवस झाला. त्यानंतर मी इकडे तिकडे घुमत म्हणजे मी गेलो. महाराष्ट्र राज्याचे आमचे अध्यक्ष माननीय आपल्या राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी टाकल्या. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मी मुंबईला भेटलो. यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर मी नागपूरला परत आलो आणि आता माझा हा उपक्रम चालू झाला. म्हणून पत्रकार परिषद घ्यायला मला थोडा वेळ लागला. एक पत्रकार परिषद मी CP क्लब